ठेंगू माणसांच्या, ठेंगू म्हणजे बौद्धिकदृष्ट्या मी म्हणतोय, शारीरिक नाही. ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा समजावं सूर्यास्त जवळ आलेला आहे. एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे, अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत, कुंभामध्ये डुबकी मारून येत आहेत. ठीक आहे, मी परवाही म्हटलं, मी प्रत्येकाच्या भावना जपणं, त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये, अजिबात नाही. ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर व्हा. आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली. अचानक मूर्ती बनवून तयार झाली, आरती, पहिली आरती, त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय? आणि मग आपण असं एक पद्धत आहे, कोणीतरी म्हटलं ते कोणीतरी असतंच, की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या, ठेंगू म्हणजे बौद्धिकदृष्ट्या मी म्हणतोय, शारीरिक नाही, ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा समजावं सूर्यास्त जवळ आलेला आहे. आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने चाललंय की काय अशी भीती वाटायला लागते. कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे, कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे, कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे, काय कोणाचं काही कशाला पत्ता नाही. एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे, अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत, कुंभामध्ये डुबकी मारून येत आहेत. ठीक आहे, मी परवाही म्हटलं, मी प्रत्येकाच्या भावना जपणं, त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये, अजिबात नाही. ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर व्हा. आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली.